जन्मदात्या आईची पोटच्या मुलाने गोळ्या घालून हत्या का केली? कारण ऐकूनच हादरून जाल. वेंगुर्ला तालुक्यातील आणसूर मडकिलवाडी येथे उमेश वासुदेव सरमळकर हे पत्नी मुलासह आपल्या वडिलोपार्जित घरामध्ये राहायला आहेत. त्यांचे भाऊ जयेश हे पोलीस सेवेत आहेत. ते वेंगुर्ला येथील विनायक रेसिडेन्सी कॅम्प येथे पत्नी जागृती, मुले आणि आई वासंती सरमळकर यांच्यासह राहायला आहेत. वासंती या अधूनमधून कधीतरी आपल्या गावी म्हणजे आणसूर मडकिलवाडी पाल येथे राहायला येत असतात. गेल्या आठवड्यामध्ये त्या वेंगुर्ल्याहून आपल्या गावी आलेल्या होत्या. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या घरातील अंगणामध्ये आराम खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यावेळी त्याचा मुलगा उमेशने आपल्या आईवर बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी वासंती यांच्या डाव्या छातीवर लागली आणि त्यांचा जागीच जीव गेला. या घटनेने आणसूर मडकिलवाडी परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. उमेशने आपल्या आईचा खून इतक्या निर्दयपणाने का केला आणि कशासाठी केला याची पोलीस तपासातून उघड झालेली माहिती ही पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणसूर मडकिलवाडी येथील आपल्या वडिलोपार्जित घरातील दुसऱ्या मजल्यावर उमेश वासुदेव सरमळकर हा पत्नी आणि 2 मुलांच्यासह राहायला आहेत. त्याचा भाऊ जयेश हा पोलीस दलामध्ये असल्याने तो त्याची पत्नी जागृती, 2 मुले आणि आई वासंती सरमळकर हे वेंगुर्ला येथे राहायला आहेत. उमेशने अलीकडच्या काळामध्ये 2-3 बँकांकडून कर्ज घेतलेले होते. तो एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढत असल्याने त्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्याच्या बायकोच्या नावावरही त्याने अनेक बचत गटांकडून कर्ज घेतलेले होते. ही कर्जे फेडत असताना त्याचा जीव मेटाकुटीला आला होता. त्यात त्याचे कामही सुटले होते. त्याला कोणी मदत करत नसल्यामुळे त्याचे उत्पन्न काही होत नव्हते आणि कर्ज फेडण्याचा तगादा लागला असल्यामुळे तो सैरभैर झालेला होता. या सगळ्या विवंचनेतून तो दारूच्या आहारी गेला होता. वडिलांच्या निधनानंतर तो वडिलोपार्जित घरामध्ये राहत होता. त्या घराचीही रीतसर वाटणी किंवा हिस्सेवारी झाली नसल्याने त्याला त्या घरावर कर्ज मिळत नव्हते. ते घर त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईच्या नावावर झाले असल्याने तिच्या संमतीशिवाय त्याचे काही चालत नव्हते. उमेश हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. तो कर्जबाजारी आहे. त्याच्या नावावर घर केले तर तो ते घर विकून टाकील अशी भीती वासंती सरमळकर यांना असल्यामुळे त्या घराची वाटणी करायला तयार नव्हत्या. पण याचा राग उमेशला येत होता. कदाचित घराची वाटणी करू नकोस असे भावाने आईला सांगितले असावे अशी शंका त्याला येत असल्यामुळे तो आपल्या आई आणि भावावर जास्तच चिडत होता. आपल्यावरील कर्ज कसे फेडायचे याची त्याला चिंता होती. त्यांच्या डोक्यावर जवळपास 15 लाखाच्या पुढे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याला त्याचे राहते घर विकावे लागणार असल्याने तो आईला आणि आपल्या भावाला आपल्या नावावर घर करण्यास सांगत होता. परंतु ते दोघेही त्याच्या नावावर ते घर करत नव्हते. वारंवार आईला सांगून उमेश वैतागलेला होता. तुला माझी काळजी नाही, मी कर्जामध्ये मरावे का असे तो तिला विचारत होता. परंतु त्याची आई आणि भाव त्याला तू कर्ज केले आहेस ते तू कर्ज तुलाच फेडावे लागेल असे सांगत होते. त्यामुळे तो आईवर चिडून होता. अलीकडे त्याच्याकडे बँकांनी आणि बचत गटाने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला असल्याने त्याला यातून काहीतरी मार्ग काढायचा होता. परंतु आईने आणि भावाने सहमती किंवा सही केल्याशिवाय त्याला वडिलोपार्जित घरामध्ये काही करता येत नव्हते. आईची तर मनधरणी किती वेळा करायची याचा तो विचार करत होता. किती वेळा आईला सांगितले तरी ती त्याचे काही ऐकत नाही. म्हणून त्याने आता टोकाचा निर्णय घेतला होता. मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी त्याची आई वासंती आणि भावजाई जागृती या दोघी आणसूर मडकिलवाडी येथे आपल्या गावी आलेल्या होत्या. उमेशने आईला आपली अडचण सांगून राहत्या वडिलोपार्जित घराबाबत निर्णय घेण्यास सांगून मदत करण्यास सांगितले. परंतु त्याच्या आईने आणि भावजाईने त्याचे काही ऐकले नाही. उलट त्यांनी उमेशला 4 शब्द सुनावले. त्याला राग आला.
दुसऱ्या दिवशी परत त्याने तोच विषय आईसमोर मांडला, परंतु त्यावेळीही तिचा नकारच आल्याने त्याने वेगळाच विचार केला. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरासमोरील अंगणामध्ये आराम खुर्चीमध्ये रेलून बसली होती. त्या डोळे झाकून विचार करत होत्या. त्याचवेळी उमेश हा दारूच्या नशेमध्ये घराकडे आला. आपल्या आईला खुर्चीमध्ये आराम करत असल्याचे बघून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो तिच्याकडे पाहत रागारागाने वरच्या मजल्यावर गेला. त्याने कपाटातून बंदूक घेतली आणि वरच्या मजल्यावर उभा राहून त्याने बंदुकीतून आईवर गोळी झाडली. ती गोळी आराम खुर्चीमध्ये बसलेल्या वासंती यांच्या छातीत डाव्या बाजूला घुसली. छातीत गोळी लागल्याने त्या ओरडत खुर्चीवरून खाली पडल्या. त्याच्या ओरडण्याच्या आणि बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने घरामध्ये असलेली त्याची सून जागृती या घराबाहेर ओढत आल्या. त्याने वर पाहिले तर दीर उमेशच्या हातामध्ये बंदूक होती. त्या काय समजायचे ते समजल्या होत्या. आपल्या सासूच्या छातीवर गोळी लागल्याचे बघून त्या धाय मोकलून रडू लागल्या. त्याने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजारीही धावत घटनास्थळी आले. घटनास्थळी खुर्चीवरून वासंती सरमळकर या खाली पडल्या होत्या. त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता. जागृती यांनी या घटनेची माहिती पती जयेश सरमळकर यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच जयेश हे तातडीने आनसूर मडकिलवाडी येथे आले. कोणीतरी तोपर्यंत या घटनेची माहिती वेंगुर्ला पोलिसांना दिली होती. वेंगुर्ला पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून या घटनेची माहिती जागृती सरमळकर यांच्याकडून घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वेंगुर्ला येथील सरकारी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे आणि या घटनेतील संशयित आरोपी कोण आहे याची माहिती झाली होती. त्यामुळे पोलिसांनी राहत्या घरातून उमेश सरमळकर याला ताब्यात घेऊन वेंगुर्ला पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्याच्याकडे पोलीस या घटनेची चौकशी करत असतानाच त्याने आपला गुन्हा कबूल करत तो का आणि कशासाठी केला याची माहिती पोलिसांना दिली. त्याने गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी या घटनेची लेखी फिर्याद जागृती जयेश सरमळकर वय वर्षे 35 यांच्याकडून घेण्यात आली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वासंती वासुदेव सरमळकर वय वर्षे 65 यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर वय वर्षे 40 याच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त केली. या घटनेचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करत आहेत.